नमस्कार, मी समाधान नवले पाटील। आज बोलूया अत्यंत महत्त्वाच्या विषयावर। एकनाथ शिंदेंच्या योजना बंद का होत आहेत आणि देवेंद्र फडणवीस अचानक एवढे कठोर मनाचे का झाले। मित्रांनो, अंबादास दानवेंनी काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती। त्यात त्यांनी लिहिलं होतं, आनंद शिधा बंद झाला, माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद झाली, 1 रुपयात मिळणारा पीक विमा बंद झाला, स्वच्छता मॉनिटर बंद झालं, एक राज्य एक गणवेश योजना बंद झाली, अप्रेंटिसशिप बंद झाली, योजना दूत योजना बंद झाली, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद झाली। आता सगळ्यांच्या मनात हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न पडत आहे, देवेंद्र फडणवीस एवढे रागावले का आहे? योजना बंद केल्या ठीक आहे, पण शिंदे गटाचे सगळेच मंत्री आता अडचणीत आले कसे? योगेश कदम अडचणीत आलेले आहे, संजय शिरसाट अडचणीत आलेले आहे, संदीपान भुमरे देखील अडचणीत आलेले आहे, भरत गोगावले अडचणीत आहे, भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावर सुद्धा अडचण त्यांची सुटत नाही। हा विरोधकांचा सगळ्यात मोठा मुद्दा आता झालेला आहे। आता शिंदेंनी एवढा तक्रारी केल्या, भेटीगाठी केल्या, दिल्लीला फेऱ्या देखील मारल्या, तरी सुद्धा फडणवीसांना काहीच वाटत नसेल का? या प्रकारावर फडणवीस म्हणतात, आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही, थोड्या काळासाठी फक्त पुढे ढकललेली आहे। पण बघा मित्रांनो, एकामागून एक योजना बंद होत आहेत आणि दुसरीकडे बच्चू कडू आणि शिंदेंचे लोक हे सगळे नाराज दिसत आहे। महायुती सरकारमध्ये वेगवेगळ्या दिशा आता ठरलेल्या आहे। अजित पवारांना वेगळं वाटतं, शिंदेंना वेगळं वाटतं आणि भाजप मात्र म्हणत आहे, आम्ही तुम्हाला पॉवर दिली, आता ती तुम्हाला घ्यायची वेळ आली। मित्रांनो, या सगळ्या प्रकारामुळे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जर युती नसेल तर आम्ही फोर्स करणार नाही, मैत्रीपूर्ण लढत करा, पण थेट कुणावरही टीका करू नका। म्हणजे सगळं ऐकल्यावर एक साधं गणित आपल्या समोर येत आहेत। फडणवीस आता स्वतःचा खेळ सुरू करत आहेत। छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे वडेट्टीवार या सगळ्यांनी मिळून फडणवीसांभोवती आता राजकीय चक्रव्यूह तयार करत आहे का, असा सवाल देखील यावेळेस उपस्थित करावा लागत आहे। महायुती सरकार टिकणार का आणि निवडणुका आधी सगळं आपापल्या वाटेला जातील का, असा सवाल मात्र महाराष्ट्रासमोर पडलेला आहे। मित्रांनो, तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।